नमस्कार. साऊथ वेस्ट जर बॅलन्स नसेल, काही निगेटिव्ह गोष्टी तुम्ही ठेवलेल्या असतील, तर काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो ते पाहूयात. सगळ्यात प्रथम तर साऊथ वेस्ट ही डायरेक्शन आयडियल प्लेस कोणासाठी आहे, तर घरातल्या ओनरसाठी आहे. असं असण्यामागे रिझन काय तुमच्या लक्षात येत आहे का? कारण जी व्यक्ती साऊथ वेस्टला जास्त वेळ आपला घालवते, त्या व्यक्तीचा होल्ड हा घरामध्ये असतो आणि म्हणूनच साऊथ वेस्टला घराच्या ओनरची डायरेक्शन आहे. त्याला जर तिकडे बेडरूम दिला त्या ओनरला, तर तो ओनर आपल्या घरावरती होल्ड ठेवू शकतो. जर तुमच्या घरामध्ये ओनरच्या व्यतिरिक्त जर कोणाचा बेडरूम आला असेल, मुलीचा असेल किंवा मुलाचा असेल, तर त्यांचा होल्ड तुमच्या घरावर असेल. तुम्ही बघा पाहिजे तर साऊथ वेस्ट डायरेक्शनला जर वॉटर इलिमेंट आला असेल, काही असेल, पाण्याचा स्रोत असेल, तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला आर्थिक तंगीला सामना करावा लागू शकतो. डिप्रेशन येऊ शकतं, मेंटल स्ट्रेस येऊ शकतो. तसंच इकडे जर किचन असेल, तर घरामध्ये जी फिमेल आहे तिचा होल्ड घरावरती असू शकतो आणि फिमेलला गुडघेदुखीचा त्रास असू शकतो. त्यांना जे मंथली पिरियड येतात त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येताना दिसतील आणि फिमेलला युट्रस रिलेटेड प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. जर या डायरेक्शनला टॉयलेट आलेलं असेल, तर तुमचा चालू बिझनेस सुद्धा ठप्प होऊ शकतो. अचानक सडन काहीतरी इव्हेंट होताना दिसतील. घरामध्ये उदासीनता, भय, चिंता या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसून येऊ शकतात. कारण का राहूची डायरेक्शन आहे ना, त्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. सडन इव्हेंट होतील, हे लक्षात घ्या. कारण राहू हे सगळं अचानक देतो. त्याचे रिझल्ट देण्याची जी पद्धती आहे ती अचानक आहे. तसंच ह्या डायरेक्शनला झाडे लावू नका. जर झाडे वगैरे असतील, छोटी छोटी कुंड्या तुम्ही ठेवलेल्या असतील, तर तुमच्या घरामध्ये तुमचे नातेसंबंध तितके चांगले नसतील. तसंच जर साऊथ वेस्ट तुमची बॅलन्स नाही, काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत, पाणी आलेलं आहे किंवा टॉयलेट आहे, किचन काहीतरी आहे तिथे, तर तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा तुम्हाला पितृदोष असलेला दिसून येईल. कारण पित्रांची डायरेक्शन आहे साऊथ वेस्ट डायरेक्शन. साऊथ वेस्ट डायरेक्शनला कधी नोकरांची खोली ठेवू नका. कारण का, नाहीतर मग नोकर आपली हुकूमत गाजवायला लागतील घरावरती, लक्षात घ्या. तसं साऊथ वेस्ट फेसिंग किंवा तिकडे मेन डोर आलेलं जर तुमचं घर असेल, तर असं घर कधी भाड्याने देऊ नका. कारण भाडेकरू मग हुकूमत गाजवताना दिसतील तुमच्यावरती.